Now we are going to see some easy but important examples. These are some examples. Page number 124, solved example number 4. A box contains 5 strawberry chocolates, 6 coffee chocolates and 2 peppermint chocolates. Chocolates किती आवडतात ते आपल्याला? We like chocolates. Right. मग एक बॉक्स मध्ये आणि कुठलं पण एकच चॉकलेट घ्यायचंय, मुठभर नाही. एकच चॉकलेट घ्यायचंय, लक्षात घ्या. म्हणजे कसं होईल बघा सर, इथे आन्सर कसं होईल? हिअर S इज इक्वल टू काय काय घ्यायचंय सांगा आपल्याला सर? या ठिकाणी 5 स्ट्रॉबेरी चॉकलेट्स. 5 स्ट्रॉबेरी चॉकलेट्स म्हणजे लक्षात घ्या S1, S2, S3, S4 आणि S5. 5 स्ट्रॉबेरी चॉकलेट. Right. 6 coffee chocolate. Coffee chocolate 6. C1, C2, C3, C4, C5, C6. 6 coffee chocolates. 2 peppermint chocolates. Peppermint. P1 and P2. Right? हे इतके चॉकलेट्स आहेत. किती चॉकलेट झाले बघा? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13. 13 चॉकलेट्स आहेत, लक्षात घ्या. यातलं एकच घ्यायचंय. बरोबर, यातलं एकच घ्यायचंय आपण. आता ह्यातलं एक घ्यायचंय, लक्षात घ्या. फाइंड प्रॉब्लेम फॉलोइंग वर्ड्स. इट इज अ कॉफी चॉकलेट. कॉफी चॉकलेट येण्याची प्रोबॅबिलिटी किती आहे बघा सर? लेट इथं आपण म्हणूया सर. इथे कसं म्हणता येईल बघा सर? आता इव्हेंट ए. Let event A be a coffee chocolate. कॉफी चॉकलेट लक्षात घ्या सर. मग आता कॉफी चॉकलेट जे आहे, आता कॉफी चॉकलेट्स किती आहेत आपल्याकडे? 6 आहेत. दॅट इज C1, C2, C3, C4, C5, C6. यापैकी कुठलं तरी येणार. Therefore Na is equal to 6. प्रोबॅबिलिटी किती येईल बघा सर? प्रोबॅबिलिटी ऑफ B is equal to NB upon NS. NB किती आहे बघा सर? 6 आणि NS किती आहे? 13. 6 upon 13. हे भाग जात नाही, काही नाही. त्यामुळे लक्षात घ्या, कॉफी चॉकलेट मिळण्याची प्रोबॅबिलिटी जी आहे ती 6 upon 13. राईट. बघा बरं इकडे. आता इव्हेंट बी, इट इज अ पेपरमिंट चॉकलेट. बघा, पेपरमिंट चॉकलेट लक्षात घ्या सर. लेट इव्हेंट बी बी. लेट इव्हेंट बी बी अ पेपरमिंट चॉकलेट. अ पेपरमिंट चॉकोलेट. आता पेपरमिंट किती आहेत? 2च आहेत. त्यामुळे B इज इक्वल टू P1 आणि P2. Therefore NB इज इक्वल टू 2. तर प्रोबॅबिलिटी काढायची सर त्याची. प्रोबॅबिलिटी ऑफ B इज इक्वल टू NB अपॉन NS. NB किती आहे बघा सर? 2 आणि NS किती आहे? 13. डिव्हिजन इज नॉट पॉसिबल. त्यामुळे लक्षात घ्या, या ठिकाणी इथे जे आपण आन्सर लिहितोय की प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग पेपरमिंट चॉकलेट, कसं लिहायचं? प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग पेपरमिंट चॉकलेट इज किती आहे? 2 upon 13. This is answer. This answer is very important. Right? तसंच तुम्हाला इथंही लिहिता येईल, लक्षात घ्या की कॉफी चॉकलेट प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग कॉफी चॉकलेट is 6 upon 30. Right? These are the answers. अशा आपल्याला लिहावे लागतील सर.
तर अशा पद्धतीनं हे करायचं आहे सर, लक्षात घ्या. आणि अशी मी तुम्हाला 4 एक्झाम्पल्स होमवर्कला देणार आहे. पहा बरं, जी मी आपल्याला होमवर्कला देणार आहे ती कशी एक्झाम्पल्स आहेत पहा. इकडे या. एक हॉकी टीम आहे. देअर आर 6 डिफेंडर्स, बचाव करणारे लोक, ऑफेंडर्स आक्रमक लोक, आणि एक गोली गोलरक्षक. डिफेंडर म्हणजे काय सांगा सर? बचाव करणारे, रक्षण करणारे, बचाव किंवा रक्षक, लक्षात घ्या. ऑफेंडर्स म्हणजे आक्रमक, बरोबर आहे सर, आक्रमक. 4 ऑफेंडर्स आहेत हॉकीमध्ये, 6 डिफेंडर्स आहेत आणि एक गोली आहे, लक्षात घ्या सर. गोली म्हणजे गोलकीपर आहे. एक काय आहे बघा सर? एक गोलकीपर आहे सर, गोली आहे, एक गोलकीपर, गोलरक्षक आहे. आणि त्याच्यामधून यामधून एक खेळाडू निवडायचा आहे, प्लेयर, आणि त्याला कॅप्टन करायचा आहे. एवढ्यामधून 6 डिफेंडर्स, 4 ऑफेंडर्स, 6 4 10 1 11, 11 मधून एक कॅप्टन निवडायचा. आता तो कसा निवडायचा बघा सर. म्हणजे इथं यस कसं करावं लागेल बघा सर. यस तुम्हाला 6 डिफेंडर्स आहेत, D1, D2, D3, D4, D5, D6, हे डिफेंडर्स 6 झाले. ऑफेंडर्स O1, O2, O3, O4, गोली एक आहे, G1. आता एकूण किती झाले बघा सर? NS इज इक्वल टू 1 2 3 4 5 6, 6 + 4 दॅट इज NS इज इक्वल टू किती झाले बघा सर? 11. आता ह्याच्यामधून सर तुम्हाला काढायचे गोली विल बी सिलेक्टेड. ह्याला इव्हेंट ए तुम्ही म्हणणार सर, लक्षात घ्या. ह्याला काय म्हणणार सांगा सर? इव्हेंट ए म्हणणार ह्याला तुम्ही. मग गोली विल बी सिलेक्टेड किती होईल बघा सर? ए जर इव्हेंट ए म्हणला तर गोली विल बी सिलेक्टेड विथ G1 एकच आहे तो. आणि देअरफॉर लक्षात घ्या किती होणार हे? NA इज इक्वल टू 1. देअरफॉर प्रोबॅबिलिटी ऑफ ए इज इक्वल टू NA अपॉन NS. म्हणजे सर 1 अपॉन किती आलं? 11. दिस इज आन्सर. प्रोबॅबिलिटी द गोली विल बी सिलेक्टेड इज 1 अपॉन 11. आता बी इव्हेंट काय सांगा सर? डिफेंडर विल बी सिलेक्टेड. हा बी इव्हेंट. डिफेंडर विल बी सिलेक्टेड. डिफेंडर किती आहेत बघा सर? डिफेंडर 6 आहेत. D1, D2, D3, D4, D5, D6. म्हणजे N ऑफ बी किती आहे बघा सर? N ऑफ बी किती आहे? 6. बरोबर सर. म्हणजे प्रोबॅबिलिटी ऑफ बी किती येणार? N ऑफ बी डिवायडेड बाय N ऑफ एस. N ऑफ बी 6 अपॉन 11. म्हणजे द डिफेंडर विल बी सिलेक्टेडची प्रोबॅबिलिटी काय येणार? 6 अपॉन 11. हे जरा फक्त व्यवस्थित सिस्टीम एकाखाली एक लिहायचं सर, लक्षात घ्या. एवढंच होमवर्क आहे, राईट. होमवर्क 12. अ बलून व्हेंडर. व्हेंडर म्हणजे काय बघा सर? विक्रेता. विक्रेता. आणि बलून म्हणजे काय सांगा सर? फुगा. फुगे विक्रेता. त्याकडे 3 रेड बलून्स आहेत, 3 ब्ल्यू बलून्स आहेत, 4 ग्रीन आहेत, लक्षात घ्या सर. म्हणजे यस किती येईल बघा सर? 3 रेड R1, R2, R3, ब्ल्यू 3 आहे, B1, B2, B3, ग्रीन 4 आहेत, G1, बरोबर सर, G1, G2 आणि G3, G4 असे 4 झाले सर. 3 आणि 3 6 आणि 4 10. NS किती झाले बघा सर? NS इज इक्वल टू 10. NS इज इक्वल टू 10. मग आता ह्यातला एकच फुगा काढायचा आहे आणि तो प्रणालीला मिळणार आहे. प्रणालीला, लहान मुलगी आहे, प्रणाली तिला द्यायचा आहे. मग त्यातला तो रेड असेल, ह्याला आपण म्हणूया सर A. ह्याला काय म्हणूया बघा सर? A म्हणूया. मग आता इव्हेंट ए काय आहे सांगा सर? इव्हेंट ए रेड बॉल. रेड किती आहेत सांगा? R1, R2 आणि R3. मग ह्याचा नंबर ऑफ ए किती होईल? 3. प्रोबॅबिलिटी ऑफ ए किती होईल बघा सर? दॅट इज NA अपॉन NS. म्हणजे NA किती आहे बघा? 3. NS किती आहे? 10. डिव्हिजन इज नॉट पॉसिबल. सो रेड बलून, प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग रेड बलून इज 3 अपॉन 10.
आता ब्ल्यू बॉल मिळण्याची काय प्रोबॅबिलिटी आहे बघा सर, ब्ल्यू बॉल मिळण्याची, याला आपण बी म्हणूया. ब्ल्यू बॉल मिळण्याची काय बघा सर, ह्याला लक्षात घ्या, आपण म्हणूया B1, B2, B3, 3 आहेत ब्ल्यू, therefore NB is equal to 3. Therefore probability of B same येणार सर, NB upon NS, ब्ल्यू बॉल that is 3/10. ग्रीन बॉल बलून मिळण्याची, हिरवा फुगा मिळण्याची काय प्रोबॅबिलिटी आहे बघा सर, हिरवा फुगा that is G1, G2, G3, G4, 4 फुगे आहेत सर G1 ग्रीनचे. Therefore N of C is equal to 4. Therefore probability of C is equal to NC upon NS. Therefore 4/10. Division is possible. Division is possible. 2 2s are 4, 2 5s are 10. Therefore answer is 2/5. ही प्रोबॅबिलिटी आली सर. व्यवस्थित सर त्याला म्हणायला लागेल तुम्हाला, लेट इव्हेंट ए बी अ रेड बलून, असं व्यवस्थित लिहावं लागेल. फक्त मी पॉइंट्स दिलेत तुम्हाला, मग त्याला इव्हेंट ए म्हणावं लागेल, मग तुम्हाला हे बाकी सगळं हळूहळू लिहावं लागेल सर. लक्षात, बरोबर आहे. असा होमवर्क 12 आहे, व्यवस्थित आपण करावा. इझी एक्झाम्पल्स आहेत, लक्षात घ्या सर. बघा बरं, असंच इथेही तुम्हाला करता येईल. लक्षात घ्या सर, ह्याला मी शिकवण्याची गरज नाही आहे. 5 रेड, R1, R2, R3, R2, 4, 5, ब्ल्यू 8, B1, B2, B3, B4, B5, B6, B7, B8, 3 ग्रीन, G1, G2, G3, मग 5 + 8, लक्षात घ्या, 5 + 8, 8 आणि 5 13, 13 + 3 16 सर. NS किती आलं बघा सर, NS is equal to 16 आलं, बरोबर आहे का बघा सर. झालं. आता व्हॉट इज द प्रॉब्लेम दॅट पेन इज ब्ल्यू, मग ए झालं सर. NA किती होईल बघा सर, NA पेन इज ब्ल्यू, पेन इज ब्ल्यूला आपण ए म्हणूया सर. इव्हेंट ए ब्ल्यू, ब्ल्यू किती आहे सांगा सर, 8 आहे. त्यामुळे NA इज इक्वल टू 8. व्हॉट इज द प्रोबॅबिलिटी ऑफ NA अपॉन NS, 8/16. 8 1s 8, 8 2s 16, 1/2 इज आन्सर. पॉइंट्स दाखवले सर तुम्हाला मी, तुम्ही हे सगळं व्यवस्थित करून लिहायचं सर. होमवर्क इथे बघा सर, पुन्हा 3 रेड, 3 व्हाईट आणि 4 ग्रीन बॉल्स आहेत. एक टाक्यात घ्यायचा आहे. लक्षात किती झाले, 3 and 3 6, 6 and 3 9. What is NS? Number of S is 9. NS is equal to 9, right? रेड बॉल येण्याची शक्यता पहिलं सर. रेड म्हणजे किती येणार बघा सर, N of A, रेड किती आहे 3. NA सर, A म्हणजे रेड, ह्याला आपण A म्हणता येईल, बरोबर आहे सर. NA राईट, तुमच्या लक्षात आलं का बघा सर, हे याला आपण A म्हणलं. मग प्रोबॅबिलिटी ऑफ ए किती येईल बघा सर, NA अपॉन NS, 3/9, 3 1s 3, 3 3s 9, 1/3. ओके. आता सर या ठिकाणी काही रेड, नॉट रेड, रेड नाही आहे सर, ह्याला बी. N ऑफ बी काय येईल सर, रेड नाही. रेड नाही म्हणजे व्हाईट आहे, ग्रीन आहे. रेड नाही, रेड नाही म्हणजे व्हाईट आहे, व्हाईट आहे आणि ग्रीन आहे, व्हाईट आहे ग्रीन आहे, रेड नाही म्हणते. मग व्हाईट किती आहे 3, ग्रीन किती आहे 3, 3 आणि 3 किती 6. Therefore probability of B is equal to, लक्षात घ्या, 6/9. डिव्हिजन कशाने जाईल, 3 न, 3 2s 6, 3 3s 9. Therefore answer is 2/3 probability. लास्ट बघा बरं, C, N of C किती येईल बघा सर. आयदर रेड और व्हाईट म्हणते सर, एक तर लाल असेल आणि व्हाईट असेल, लालही आणि पांढराही, लाल व पांढरा, लाल व पांढरा. मग लाल किती आहे 3, पांढरा किती आहे 3, 3 + 3 6, 3 + 3 6. लक्षात घ्या, लाल आणि पांढरा दोन्ही आहे, लाल पण आहे पांढरा पण आहे, 3 आणि 3 6. Therefore probability of C is equal to 6/9, that is 2/3. बघा सर येते का, ही तर लाल नाही म्हणजे पांढरा आहे, ग्रीन आहे. नॉट रेड मीन्स देर इज अ व्हाईट अँड ग्रीन. ही तर म्हणले त्यांनी रेड पण आहे, व्हाईट पण आहे. रेड किती आहे 3, व्हाईट किती आहे 3, 3 + 3 6. ही तर रेड नाही म्हणजे व्हाईट आहे, ग्रीन आहे. इथं नुसतं रेड आहे.
तुमच्या लक्षात येते का बघा सर. अशा पद्धतीने ह्याला आपण सी म्हणू. मी तुम्हाला असे पॉइंट्स दिले, आन्सर्स दिले, लक्षात घ्या. होमवर्क 14 आपण एक करावं. आणि हा जो टोटल टाईप आहे आपला टाईप 12वा असा आपला इथं आपण संपवलाय, जे इझी एक्झाम्पल्स होते. आता आपण टाईप 13वा बघतोय, डिफिकल्ट एक्झाम्पल्स, अवघड प्रश्न. आणि त्याच्यानंतर हा आजचा टॉपिक म्हणजे हा जो प्रोबॅबिलिटी आहे तो संपून जाईल. डिफिकल्ट एक्झाम्पल्स ऑन प्रोबॅबिलिटी.